येवला शहरासाठी साकारण्यात येत असलेल्या 160 कोटी 25 लाख रुपये अंदाजपत्रकीय रकमेच्या यसगाव पाणी पुरवठा योजनेला राज्य सरकारने अमृत 2.0 अभियानामधून प्रशासकीय मान्यता दिली आहे। या योजनेमुळे येवला शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून शहरातील 2056 पर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघून येवलेकरांना पिण्यासाठी दररोज मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे। येवला शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे। नव्याने निर्माण झालेली नागरी वस्त्यांमुळे सध्याच्या पाणी पुरवठा योजनेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे। पालखेड डाव्या कालव्यातील साठवण तलाव आणि जल शुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी पडत आहे। त्यामुळेच शहरात सध्या 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे। ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्य अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अमृत 2.0 अभियानांतर्गत यसगाव उभदवावरून नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली आहे। या योजनेला दिनांक 8 मे 2026 रोजी राज्य शासनाचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली होती। त्यानंतर ही योजना केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती। दिनांक 18 जूनला केंद्र शासनाच्या शिखर समिती बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी मिळाली होती। दिनांक 3 जुलैला अमृत 2.0 अभियान अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समिती बैठकीत या योजनेला मान्यता मिळाली होती। त्यानंतर आज राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अमृत 2.0 अभियानमधून या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याबाबत आदेश निर्गमित केले आहे। 2056 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून ही योजना साकारली जाणार आहे। त्यामुळे येवलेकरांना दररोज पुरेसं आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे। जलसंपदा विभागाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी नांदूर मधमेश्वर गोदावरी डाव्या कालव्यामधून यसगाव कोपरगाव येथून वाढीव पाणी आरक्षण सुद्धा मंजूर केला आहे। येवला नगरपालिकेची मालकी असलेल्या यसगाव येथील 3.55 हेक्टर जागेत 300 दशलक्ष लिटर क्षमतेचा RCC साठवण तलाव बांधण्यात येईल। त्यात गोदावरी कालव्यामधून जलवाहिनीद्वारे पाणी आणलं जाईल। 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात येईल। नूतनीकरण केलेल्या या केंद्रामध्ये पाणी शुद्ध होईल। या केंद्रातून पंपिंग मशीनद्वारे ऊर्ध्ववाहिकेतून उच्च जलकुंभात पाणी आणण्याचं नियोजन आहे। नववसाहतींसह शहराच्या सर्वच भागात दररोज पुरेसं पाणी पुरवण्याचे निश्चित आहे। उपसा विहीर आणि पाणी दाब नलिका 12.82 किलोमीटर आहे। 7 दशलक्ष लिटर जलशुद्धीकरण केंद्र आहे। 4.39 किलोमीटर अंतराचं जलशुद्धीकरण केंद्र आहे। 12.60 लक्ष मीटर विंचूर रोड, 6.70 लक्ष लिटर बदलापूर रोड, 1.90 लक्ष लिटर अशा 3 उंच साठवण टाक्या आहेत। तसंच 97.16 किलोमीटरच्या नादुरुस्त जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत। पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे। 2028 पर्यंत 13.620 दशलक्ष लिटर, 2043 पर्यंत 16.710 दशलक्ष लिटर, 2058 पर्यंत 20.390 दशलक्ष लिटर अशा पद्धतीनं दैनंदिन पाणी पुरवठा केला जाणार आहे। येवला शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा शब्द मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेला होता। त्यानुसार राज्य शासनाकडे 160.25 कोटी रुपये अंदाजपत्रकीय रकमेची यसगाव पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली होती। या योजनेला राज्य शासनाने आज प्रशासकीय मान्यता दिली आहे। त्यामुळे लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होईल। या योजनेमुळे येवला शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे असा विश्वास माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।